नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये। मित्रांनो, US फेडरल रिझर्व्हची काल मीटिंग झाली आणि त्याच्यामध्ये काही महत्त्वाचे मुद्दे हे डिस्कस करण्यात आलेले आहेत। तर मग आजच्या व्हिडिओमध्ये आपण हेच जाणून घेणार आहोत की आपण भारताच्या स्टॉक मार्केटसाठी त्या डेटाचा कसा उपयोग करून घेऊ शकतो। कुठली अशी माहिती आहे ज्यानं फक्त भारतालाच नाही तर जगातले जे काही इमर्जिंग इकॉनॉमीज आहेत तर त्यांच्या स्टॉक मार्केटला कशा पद्धतीने फायदा होणार आहे हे सगळं आपण जाणून घेणार आहोत आणि याचाच बूस्ट आपल्या मार्केटला मिळण्याची फार मोठी शक्यता आता निर्माण झालेली आहे। ही एक आनंदाची बातमी आपण आपल्या शेअर बाजारासाठी म्हणू शकतो। तर मग नक्की काय माहिती आलेली आहे समोर हे सगळं आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत। तर मग चला व्हिडिओला सुरुवात करूयात। परंतु त्याआधी तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करायला अजिबात विसरू नका, कारण अशीच इन्फॉर्मेटिव्ह इन्फॉर्मेशन आम्ही तुमच्यासाठी घेऊन येण्याचा प्रयत्न करत असतो। आणि चॅनलला देखील तुम्ही सबस्क्राइब करायला विसरू नका। आणि अजूनही तुम्ही जर डीमॅट अकाउंट उघडलेलं नसेल तर खाली डिस्क्रिप्शनमध्ये एक लिंक आहे, त्यावरती क्लिक करून तुम्ही तुमचं फ्री ऑफ कॉस्ट डीमॅट अकाउंट ओपन करू शकता। तर मग चला या व्हिडिओला सुरुवात करूयात आणि जाणून घेऊयात काही महत्त्वाची माहिती। यामध्ये फेडरल रिझर्व्हनं म्हणजे जी अमेरिकेची फेडरल बँक आहे, जशी आपली रिझर्व्ह बँक असते तशी अमेरिकेची ही रिझर्व्ह बँक आहे ज्याला फेडरल रिझर्व्ह बँक म्हणतात। तर त्या बँकेने एंड ऑफ द 2024 म्हणजेच या वर्षाच्या शेवटपर्यंत 3 रेट कट्स होऊ शकतात असं सांगितलेलं आहे, जी की फार मोठी गोष्ट आहे। कारण आता आपण या व्हिडिओमध्ये पुढे जे जाणून घेणार आहोत त्यामध्ये तुम्हाला कळेल की जेव्हा रेट कट्स होतात तर त्याचा स्टॉक मार्केटला कशा पद्धतीने फायदा होतो ते। आता त्यांनी अजून एक महत्त्वाची माहिती सांगितलेली आहे, ती म्हणजेच की USच्या इन्फ्लेशनचा जो रेट आहे तर तो 2% ते 3.5% या दरम्यान राहू शकतो, की जो त्यांच्यासाठी अंडर कंट्रोल आहे हे लक्षात घ्या। हे प्रेडिक्शन त्यांनी मांडलेलं आहे। तर हे प्रेडिक्शन मांडण्यामागे त्यांच्याकडे खूप सारा डेटा असतो आणि त्या अनुभवाने किंवा त्या गोष्टीला अनुसरून ते रेट कट्स करत असतात, हेही आपण लक्षात घेतलं पाहिजे। आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट ती म्हणजेच की जे काही US गव्हर्नमेंट रेट कट्स करतं तर त्याचा जगावरती काय परिणाम होतो हे जाणून घेऊयात। जेव्हा रेट कट होतो तेव्हा सगळ्यात महत्त्वाची एक गोष्ट घडते ती म्हणजेच डॉलर वीक होतो। डॉलरचा रेट हा कमी व्हायला लागतो। डॉलर जेव्हा कमी होतो तेव्हा ज्या काही बाकीच्या इकॉनॉमीज आहेत आणि त्यांची जी काही चलनं आहेत, जसं आपला भारताचा रुपया असेल आणि बाकीच्या ज्या काही करन्सीज आहेत तर त्या करन्सीज स्ट्रॉंग व्हायला सुरुवात होते इन टर्म्स ऑफ US डॉलर, हे लक्षात ठेवा। त्यानंतर ज्या काही इक्विटीज आहेत, म्हणजे जगातले जे इमर्जिंग इक्विटी मार्केट्स आहेत, जसं की चायना असेल, इंडिया असेल, व्हिएतनाम असेल, जे असे छोट्या मोठ्या कंट्रीज आहेत जिथं डेव्हलपमेंट आता होते, तर तिथले जे इक्विटी आहेत किंवा मग आपण त्याला कंपन्या म्हणू शकतो, शेअर्स म्हणू शकतो, तर हे ॲट्रॅक्टिव्ह व्हायला लागतात। का? तर US डॉलर वीक झाल्यामुळे। आता हे जे ॲनालिसिस आहे याच्यामागचं हे सुद्धा तुम्ही स्वतः करायला शिकलं पाहिजे। तर मग अशा पद्धतीने हे चालत असतं। आता पुढची एक डेव्हलपमेंट समोर आलेली आहे, ती म्हणजेच स्विस बँक, जी स्वित्झर्लंडची बँक आहे, तर तिनं रेट कट केलेले आहेत, इंटरेस्ट रेट। तर ते किती केले आहेत तर 0.25%। आता जेव्हा छोट्या छोट्या इकॉनॉमीज म्हणजेच US इकॉनॉमीच्या तुलनेत जर आपण स्विस इकॉनॉमी पाहिली तर ती छोटी आहे। जेव्हा छोटे छोट्या इकॉनॉमीज जेव्हा आहेत तर त्यांचं इन्फ्लेशन कंट्रोलमध्ये आल्यामुळे रेट कट्स करायला सुरुवात करतात आणि जेव्हा त्यांचे रेट कट्स व्हायला लागतात तेव्हा जे इमर्जिंग इकॉनॉमीज आहेत तर त्यांच्यातलेही रेट कट्स होण्याची शक्यता फार वाढते आणि जे काही मोठे कंट्रीज आहेत लाईक US असेल, त्यानंतर रशिया असेल, त्यानंतर चायना असेल, तर यांचेही रेट कट्स होण्याची शक्यता खूप जास्त वाढते। म्हणजेच स्विस बँकेकडनं केला गेलेला जो रेट कट आहे तर तो USच्या इकॉनॉमीमध्ये जो फेड जे काही इंटरेस्ट रेट कट करणार आहे तर त्याला बूस्ट देणार ठरतो, हे लक्षात घ्या। आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट काय घडते जेव्हा फेड रेट कट अनाऊन्स करते कमी करण्याचं किंवा मग ॲक्च्युअल रेट कट होतात तेव्हा, तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट कॉस्ट ऑफ कॅपिटल जे आहे तर ते कमी होतं। कंपन्यांना लागणारं जे काही बिझनेससाठी लोन आहे तर ते लोन जेव्हा ते घेतात तर त्याच्यावरचा इंटरेस्ट जो आहे तो त्यांना कमी पे करावा लागतो, हे लक्षात घ्या। आणि हे रेट कट्स होणं फार गरजेचंही असतं इकॉनॉमीला बूस्ट मिळण्यासाठी। आता त्यानंतर एक महत्त्वाची अजून एक डेव्हलपमेंट आहे, ती म्हणजेच ब्लूमबर्गचा जो इमर्जिंग मार्केट इंडेक्स आहे तर तो पॉझिटिव्ह आलेला आहे। यामध्ये त्यांनी प्रेडिक्शन मांडलं होतं की तो 143 येईल, परंतु
तो 153 पॉईंट्स एवढा वाढून आलेला आहे. म्हणजेच ऑलमोस्ट 10 ते 11 पॉईंट तो वाढून आलेला आहे. ही गोष्ट पॉझिटिव्ह आहे, एवढं फक्त तुम्ही लक्षात घ्या. आता पुढचा महत्त्वाचा मुद्दा येतो तो म्हणजेच क्रूड ऑइल. आता आपल्या इंडियन इकॉनॉमीवरती जर क्रूड ऑइल वाढलं तर त्याचा निगेटिव्ह इम्पॅक्ट होतो आणि क्रूड ऑइल जर कमी झालं तर त्याचा पॉझिटिव्ह इम्पॅक्ट होतो. परंतु ज्या पद्धतीने आता जगातल्या छोट्या छोट्या ज्या इकॉनॉमीज आहेत त्या आणि प्लस US जाहीर केलेलं एक रेट कट, या सगळ्या गोष्टी जर आपण लक्षामध्ये घेतल्या तर आपल्याला एक गोष्ट लक्षात येते, ती म्हणजेच की आता क्रूड ऑइल जे आहे तर ते आपल्याला स्थिर होताना पाहायला मिळेल. तर असं सांगण्यात आलेलं आहे त्या मीटिंगमध्ये की क्रूड ऑइल जे आहे तर ते $75 पर बॅरल ते $85 पर बॅरल या दरम्यान राहू शकतं. जर ते त्या दरम्यान राहिलं तर याचा भारताला फार मोठा फायदा होतो, हे लक्षात घ्या. कारण भारत सगळ्यात जास्त इम्पोर्ट काय करतो तर क्रूड ऑइल करतो. आणि त्यामुळेच तुम्ही पाहिलं असेल की या मीटिंगच्या आधी आणि ही मीटिंग झाल्यावरही रिलायन्सला एक चांगला बूस्ट मिळाला आहे. रिलायन्स तुम्हाला पळताना पाहायला मिळतो आहे, त्याच्यामागचं कारण हेच आहे, हे लक्षात घ्या. आता इन्फ्लेशनचं जे एक्सपेक्टेशन आहे तर ते त्यांनी 2% ठेवलेलं आहे, मॅक्सिमम 2%. परंतु त्यांनी त्या मीटिंगमध्ये हेही सांगितलं आहे की जर हा 3% जरी गेला इन्फ्लेशन रेट तरीसुद्धा रेट कट्स करायला कुठलीही अडचण येणार नाही. म्हणजे ही किती महत्त्वाची गोष्ट आहे हे तुम्ही लक्षात ठेवा. म्हणजे इन्फ्लेशन जरी थोडंसं हायर झालं तरीसुद्धा रेट कट्स होऊ शकतात, हे लक्षात घ्या. आता येऊयात आपल्या मार्केटकडे की आपल्या मार्केटला याचा कसा फायदा होईल. तर मित्रांनो, जे काही इन्फ्लोज आहेत फॉरेन इन्स्टिट्यूशनचे तर ते आपल्याकडे यायला खूप मोठ्या प्रमाणात सुरुवात होईल आणि त्यामुळे DIIs आणि FIIs दोघेही जेव्हा नेट बायर्स होतात तेव्हा मार्केट पॉझिटिव्हली रिॲक्ट करतं, एवढं मात्र लक्षात घ्या. आता सध्या जे काही रिसेंट करेक्शन आलेलं आहे आपल्या मार्केटमध्ये त्यामध्ये जर आपण पाहिलं तर स्मॉल कॅप जे आहेत तर ते ऑलमोस्ट 10 ते 15% पडले होते. परंतु तुम्ही जर 2 दिवसात पाहिलं तर आता हे जे स्मॉल कॅप आहेत तर हे रिकवर व्हायला सुरुवात झाली, हे कुठेतरी स्टेबल व्हायला सुरुवात झाली. याचा फायदा तुम्ही लक्षात घ्या. याचा फायदा काय होणार आहे तर याचा फायदा होणार आहे लार्ज कॅपला. कारण स्मॉल कॅप जे आहे तर ते अजूनही 30 ते 40% प्रीमियमवरती ट्रेड करते. म्हणजेच काय, जेव्हापासून स्मॉल कॅप वाढायला लागलेत आणि आता कमी झालेत तर ते कमी झालेले सुद्धा हे जेव्हापासून वाढायला लागलेत शेअर्स त्याच्याही 30 ते 40% हायर आहेत. म्हणजे पूर्णपणे हे स्टॉक्स खाली आलेले नाहीत, हे लक्षात घ्या. आता जे मिड कॅप्स आहेत तर ते 25 ते 30% प्रीमियम धरून आहेत, हे लक्षात घ्या. आणि लार्ज कॅप जे आहेत तर ते 5 ते 10% प्रीमियम अजूनही ॲब्झॉर्ब करून आहेत. म्हणजे या सगळ्या गोष्टी जर आपण पाहिल्या तर येणाऱ्या काही महिन्यांमध्ये आणि इलेक्शनच्या स्पेशली रिझल्ट नंतर जेव्हा रेट कट्स घडतील आणि आपल्याही मार्केटमध्ये जेव्हा रेट कट्स व्हायला सुरुवात होतील तेव्हा या सगळ्या गोष्टी आपल्या मार्केटच्या फायद्यामध्ये ठरणार आहेत, हे लक्षात घ्या. तर आय होप मित्रांनो ही माहिती तुम्हाला नक्कीच आवडली असेल. जर आवडली असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.